नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज एक महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे महावितरणतर्फे म्हणजे आपल्याकडे वीज पुरवठा ज्या महावितरण कंपनीतर्फे होतो, त्यांच्यातर्फे अ, या आयोगाला वीज नियामक आयोगाला एक प्रस्ताव पाठवलेला आहे दरवाढीचा. आणि त्या दरवाढीच्या प्रस्तावामध्ये या महाराष्ट्रामध्ये जेवढे ग्राहक म्हणजे जितके ग्राहक सोलर वापरतात त्यांना सोलर विजेचा झटका हा आता शासन देऊ पाहत आहे. आणि काय आहे तो त्यांनी दिलेला प्रस्ताव काय आहे हा समजून घेणं म्हणून खूप महत्त्वाचं आहे. महावितरणने असं म्हटलंय की तुम्ही म्हणजे आधी असं होतं की घरगुती सोलर पॅनल वापरणारी लोक किंवा सोलर ऊर्जा सोलर वीज ही घरगुती वापरासाठी वापरणाऱ्या लोकांना 24 तास सोलर पॉवर वापरण्याची परवानगी होती. परंतु आता महावितरणनी या दरवाढीच्या प्रस्तावात असं सांगितलेलं आहे की तुम्ही 24 तास वीज निर्मिती करा, पण तुम्हाला 8च तास वीज वापरता येईल, निर्माण केलेली वीज. म्हणजे समजा तुम्ही 12 किलोवॅट वीज निर्माण करत असाल, तुमच्या सेटअप लावलेला असेल 12 किलोवॅट सोलर पॉवरचा, तर 4च किलोवॅट तुम्हाला वापरता येईल. 8 किलोवॅट ही तुम्हाला वीज वितरण कंपनीला विकावी लागेल 3 रुपये दराने. 3 रुपये युनिट या दराने तुम्हाला ती वीज वितरण कंपनीला विकावी लागेल. आणि त्या उरलेल्या 8 किलोवॅटचा जर तुम्ही वापर करत असाल, तुम्हाला जे लागेल म्हणजे, कारण आता तुम्ही 24 तास वापरता आणि 12 किलोवॅटचं युटिलायझेशन करता, वापर करता, तर 4 किलोवॅट तुम्हाला युटिलाइज करता येईल. 8 किलोवॅट 3 रुपये दराने तुम्हाला विकावी लागेल महावितरणला. आणि 8 किलोवॅट तुम्हाला महावितरणतर्फे 17 रुपयांनी विकत घ्यावी लागेल. 17 रुपयांनी. म्हणजे विचार करा, आज आज जर का तुम्हाला 500 रुपये समजा विजेचं बिल येत असेल, तर ते 1700 रुपये येईल. कारण तुमचा उरलेला जो आहे 75% वीज, 25% वीज फक्त तुम्हाला वापरता येणार आहे. 75% वीज सोलर तुम्ही निर्माण केलेली ही तुम्हाला 17 रुपयांनी विकत घ्यावी लागेल, तुम्ही जरी 3 रुपयाला विकत असलात तरी. हा एक विचित्रच झटका. आणि हे कोणाच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली हे काहीच म्हणजे सांगू शकत नाहीये. आता हे इतकं भयंकर प्रस्ताव. बरं, याच्या व्यतिरिक्त अनेक जण आपापल्या घरांमध्ये ट्युशन क्लासेस घेतात किंवा एक छोटंसं ब्युटी पार्लर सारखं कोणीतरी काम करतं. एखाद्या वकिलाचं त्याच्याच घरामध्ये निवासी ऑफिस असतं. हे सर्व व्यवसाय तुम्ही एखादा पेईंग गेस्ट जरी ठेवला तरी हे सर्व कमर्शियल पकडलं जाईल आणि तुम्हाला त्या घरगुती वीज वापराच्या याच्यामधून तुम्हाला बाहेर काढलं जाईल सोलर ग्राहक म्हणून. तर तुम्ही त्याच्यामध्ये राहणार नाही. त्याच्यानंतर आत्तापर्यंत HT म्हणजे हाय टेन्शन वीज वापरणाऱ्या ग्राहकांना KVH प्रमाणे आत्तापर्यंत बिल येत होतं, किलोवॅट्स प्रमाणे. या आता LT मधल्या म्हणजे लो टेन्साईल वापर करणाऱ्यांना लोकांना सुद्धा आता KVH प्रमाणे वीज बिल येणार. हा आणखीन एक याच्यामधला फटका बसणार आहे. त्याच्यानंतर औद्योगिक वापरासाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी म्हणजे दुकानदार असतील किंवा कंपन्या असतील, छोटी कंपनी असेल, जी काही वर्कशॉप असेल, यांना 24 तासापैकी 20 तास सोलर पॉवर वापरता येत होती. त्यांना सुद्धा आता फक्त 8च तास वापर करता येईल. म्हणजे त्यांना सुद्धा 1/3 वापर करता येईल. उरलेला 2/3 काळ हा त्यांना महाग वीज उरलेल्या 16 तासाची ही महावितरणकडून विकत घ्यावी लागेल. आणि याचा म्हणजे सौर ऊर्जा तुम्ही निर्माण करायची. पहिल्यांदा सौर ऊर्जा तुम्ही निर्माण करा, तुम्ही घरांवरती लावा म्हणून शासनाने तुम्हाला प्रोत्साहन दिली. आत्तापर्यंत म्हणजे 2014 पर्यंतच्या शासनाने ते केलं. आत्तापर्यंत ते होत होतं, ते चालू राहिलं होतं. आता तुम्ही वीज निर्माण करा, तुम्ही ती सरकारला विका 3 रुपयांनी, आणि आता सरकारकडून तुम्ही ती विकत घ्या 17 रुपयांनी. तुम्ही विकायची 3नी आणि विकत घ्यायची 17नी. हा अशा पद्धतीने महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घरावर सोलर पॅनलचा वापर करणाऱ्या हा दरोडा टाकला गेलेला आहे अक्षरशः. आणि म्हणजे आता सोलर पॅनल लावणं हे न परवडणारी गोष्ट आहे. कारण सोलर पॅनल 1,00,000-2,00,000 रुपयाचं लावायचं, त्याच्यावरती तुम्ही जी काही वीज निर्माण करणार त्या विजेच्या फक्त 1/3 तुम्ही वापर करायचा, फक्त 1/3. आणि बाकीच्या 2/3 काळासाठी मात्र हा
महावितरणला द्यायचं आणि महावितरणकडून महागडी वीज विकत घ्यायची. हे अत्यंत भयंकर आहे, गंभीर आहे. आणि म्हणजे आपण अर्थसंकल्पावरती जो एक भाग केला होता त्याच्यातही हे सांगितलं होतं की हे शासन जी फालतू उधळपट्टी फालतू गोष्टींवर करते, मग ती स्मारकं असतील, ते आणखीन शक्तीपीठ हायवे सारखे रस्ते असतील, अनावश्यक कोणाचीही मागणी नसताना केलेले, त्याच्याबद्दल मुख्यमंत्री किती का खोटं बोलत असे ना, ते समृद्धीच्या वेळेला असं बोलत होते. आणि कशी समृद्धीच्या काळामधली आंदोलनं चिरडली ही नाशिक जिल्ह्यापासून नागपूरपर्यंत, शहापूरपासून नागपूरपर्यंत बघितली. कशा पद्धतीने म्हणजे गावाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त पोलीस पाठवले जायचे गावामध्ये ते सगळं जमीन ताब्यामध्ये घेण्यासाठी. इतकी दंडेलशाही समृद्धीच्या मार्गात बाबत केलेली होती. तीच दंडेलशाही आता शक्तीपीठाच्या बाबत पण केली जाणार आहे. आणि हे जे फालतू खर्च आहे, 7,000 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रीटचे बनवायचे, कोणाची मागणी आहे आणि कशासाठी, आणि त्याचा पर्यावरणावरती काय परिणाम होणार आहे याचं काहीही भान न ठेवता ते करत राहायचं. कारण एक भ्रष्ट नेक्सस सिमेंट कंपन्यांपासून मंत्र्यांपर्यंतचं हे याचे हितसंबंध जपण्यासाठी म्हणून हा वारेमाप उधळपट्टीचा खर्च करायचा. 273 कोटी रुपयाला 1 किलोमीटरचे रस्ते बांधायचे. आणि मग हा उधळपट्टीचा खर्च हा तुमच्या आणि माझ्या खिशातून या अशा प्रकारे ओरबडून वसूल करून घ्यायचा. यापुढे सोलर पॅनल लावायचं की नाही याचा अत्यंत गंभीरपणाने विचार करण्याची वेळ सर्वांवरती आलेली आहे, सर्वांवर. आणि म्हणून जागर राहणं गरजेचं असतं. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसली, आता घर हे जे सोलर पॅनल वापरणारी लोक असतील यांच्या तोंडात तोंड फोडणार. त्याच्यानंतर स्मार्ट मीटरची धमकी ऑलरेडी देऊन टाकलेलीच आहे. त्या स्मार्ट मीटरचं नाव बदललं फक्त, टेरिफ ऑन डिमांड अशा पद्धतीचं. आणि मग टेरिफ ऑन डिमांड म्हणजे जो प्राईम टाईम वीज वापराचा असेल, संध्याकाळी 6 ते 10 या काळामध्ये सर्वात जास्त विजेचा वापर घरात होतो. कारण कुटुंब नोकऱ्यांवरून घरी आलेलं असतं, मग घरामध्ये लाईट लागतात, पंखे लागतात, कोणी एसी वापरत असेल तर एसी लागतो, टीव्ही बघितला जातो, घरातला कम्प्युटर वापरला जातो. या वेळेमध्ये सर्वाधिक वीज वापरली जाते आणि या सर्वाधिक वापराच्या काळामध्ये प्राईम रेट हा लावला जाईल, टेरिफ ऑन डिमांड, TOD. त्यामुळे आधीचं नाव स्मार्ट मीटर बदललं, आता अशा प्रकारे घराघरांवरती दरोडा घातला जाणार. या दरोडेखोरांचं राज्य अशा पद्धतीने तुम्ही सहन करणार का? याच्या विरोधामध्ये उतरणार का? याच्या विरोधामध्ये मी कालही असं म्हटलं होतं की असहकार आंदोलन हे करावंच लागेल, अन्यथा हे आपल्या घरादारापर्यंत पोहोचलेले आपल्या गळ्यापर्यंत पोहोचतील. इतका भयंकर धोका आज निर्माण झालेला आहे. दुसऱ्या बाजूला धार्मिक द्वेषाचं तर काय, अनेकांनाच नफरती चिंटू बनायला लागलेले आहेत अनेक जण, तर त्यांनी भानावर येणं गरजेचं आहे. पण त्यापेक्षा जास्त समाज हा महाराष्ट्र जर का उभा राहिला या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात, तरच हा अन्याय आणि ही लुबाडणूक आपली होणारी ही थांबू शकेल. इजी न्यूजच्या आजच्या भागामध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा. प्रत्येकाने तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे नक्की कमेंट करा आणि याची लिंक जास्तीत जास्त जणांना शेअर करा. सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.